12 साऱ्या आल्या आता. 12 साऱ्यामध्ये त्यांच्या 2 गाड्या शेजाऱ्यांच्या आणि आपल्या 2 गाड्या. तर एका लाईन ऊस तोड्या जमत नाही. इकडून 3 साऱ्या आणि इकडून 3 साऱ्या. तर मधात सगळा घोटाळाच व्हायला लागलाय. जर त्यांनी बरोबर तोडलं तर मग आपल्याला वाटण भरायला माल इकडे बरोबर असावा, त्यांना वाटण माल भरायला बरोबर असावा. तर मग त्याच्यामुळे घोळ होऊ नये म्हणून आम्ही पुढे तोडायला. तर आम्हाला ऊसामध्ये वाटच व्हाय नाही. हा काही तर संगम तोडत होता. भेणं कुठं बाहेर जाऊन बसला की हा का ते त्याचा बाप हिथं तोडायला लागले. तर आणि संगीत बी तिथं तोडायला. आता झाली थोडी वाट. ऊसाचा पडला ढीग एवढा मोठा. हा बघा एवढा मोठा ढीग पडलाय. दिदी बी लागली तोडायला. मी बी तोडायला लागले होते पण म्हणलं आता थोडीशी वाट होऊस तर थोडं 5 मिनिटं थांबावा. काहीतरी काय नाही थोडं तेवढाच 5 मिनिटाचा टाइम मला. नाही तर लागली इथं पुन्हा तोडायला की निघाला. तर आम्ही मायलीच्या सणाना आमच्या मायलीची 1 पात, भयाला पात आणि त्या बापल्याकाला 1 पात. लगेच तोडा चालू. 10 नाही एका 2 तासात मालच माल. तसं नाही हो म्हणलं. नाही म्हणलं तुम्ही 4 ऊस आणले तर मी 2 तर ऊस तोडेन असं म्हणलं मी. नाही नाही तुम्ही 4 ऊस तोडले तर मी 2 तर ऊस तोडेन असं म्हणलं मी तुम्हाला. तुम्हाला एवढंच वाटतं काय? बरोबर माझी एक तक्रार तुमच्या पुढे आहे. झालं का बांधून तुमचं? आलं का ट्रॅक्टर? आलं जाऊन ट्रॅक्टर. तू कवा खाणार भाकर? हा काही इथंच तिकडं कुठं जायचंय? मला महागा म्हणा बघा. गोणी बांधायची राहिली आहे. सगळं बांधा ना गोणी. त्याने पसऱ्याचा घोळ घातला आणि तुम्हाला कोणता पसरा द्यायचा? काय तुम्ही उरकल नाही? फोन लावून विचारा किती राहिले म्हणा. झालं का? उचल नाही तिची येणी सुटली. या गडबडीत गडबड येणी बी सुटली. बोला नाही हे माणसाची माझी की आपल्या दूध आहे ना. बघा बरं ह्यांना सांगा जरा. खाल्ल्या पिल्ल्याची ताकद किती आहे. कपडे दे ना सांग तुझ्या हातातले मला. काय तरी दिकी ना हा अर्धच आहे म्हणते ना. माहिलावर हो युनिक कुठे घालायली ती लगे. तिला तिथंच लागले जेवण करायला. तिला मागायला सगळं माझ्याकडेच बघा रे. बघा काय नाही मग कॅट द्या आता. मी काय नाही देणार. तू बाहेर जेवण करायचं. चांगलं रडवीन. जेवायला ना पाणी घ्या. पुन्हा घेईन पाणी कॅट दे. बिना पाण्याचं जगतो म्हणे मी. घे येते पाहिजे इतका कोण आणाय सांगताय का? हा नाही आणलं. टाका ते पिशवीत. संगीता मागायला गाडीवर बसली. या ती तिकडे बसली मागायला गाडीवर. संगीताची गाडी स्पेशल आहे. गाड्या निघल्या जेव्हा बसत करे नाव काय दारा गाड्या निघल्या जेव्हा बसत. सकाळ भाकर खाल्ली नव्हती का? भात पण खाल्ला होता. माहिती नाही किती खातोस? सगळ्यांना उठलं की उठलं भाकरच करीत खात या. काही बी म्हणा मला भाकर कधी गिळायला का घास म्हणूनच की पाण्याची काही गरज नाही. जरा काय मालक भूक लागली नाही काय आज?
भूक लागली ना देव भाकरी देव का चटणी भाकरी तर भाकर सोडली हवा काही सोडली हो थांब जरा या इथून पुढे जाऊ दे जरा का जरा वाट मारतो जरा वास मारते कोणाला गडबड करतात म्हणून हो का चटणी आणि भाकर जरा त्या नारळा पुस्तक जाऊ दे चटणी भाकर दिली या खा की थांब ना त्या नारळा पुस्तक जाऊ दे नारळा पुस्तक जायचंय का बरं बरं अय काकी आले की नारळ या माझ्या ध्यानातच नाही रे ध्यानात नाही खा खा बैलाच्या नारळ हा. लय तिकट केलीस की रोजच लयच खातात निंबळीनं कुठवर बी जाऊ सर त्याच्यामुळे आज मी 1 चमचा जास्त वाढवलाय पाण्याने पोट भरलं पाहिजे पटकुनी जरा पाणी काय माणूस नेतो माणूस नेत चटणी खाऊ खाऊ गळून जाईल नाही गळून नाही जात पाणी चटकून पित आणि पोट भरत आहे चटकुनी मी तुमची मैना तुम्ही माझे पती साखर टाकून करू संसार सुखी नाहीच की आता घालीने बुकी चुलत काय पेटा झाली बघ दे हा चुलत काय पेटा नाही म्हणलं झालं का ते भांडे झाले अगं मी काय म्हणते भांडे झाले का झाले म्हणा तर कशी घासायलीस तशी गायचे वेगळे घासाची वेगळे हा आता आपल्याच गाड्या खाली होऊन आल्या नाही लोकांच्या गाड्या आल्या ना खाली होऊन आव आता गेली आंघोळ करायला ती बकेट रिकामी करावं लागेल करणार आहेस का आवडे आवडे आवडी म्हणे काय म्हणालीस मला मग लई राडा लई हिरवगार दिसायला किती सारवीला आव सारवीला लई हिरवगार दिसायला लई कटाळा आलाय आज जर ह्या कोथिंबिरीला मटणाची जोड असते तर कितीच भारी दिसला असतो म्हणजे कोथिंबिरीची काय म्हणते कोथिंबिरीची शोभा वाढली असती पण कोथिंबीर आणली आणि हिला मटणच नाही ह्या कोथिंबिरीला जोडीदार मालक कोथिंबीर आणली तुम्ही लसलसीत नादर कोथिंबीरीची शान वाढली असती कोथिंबिरीची शान वाढली असती मला असं म्हणायचं होतं माहिती का मटण आणलं असतं तर कोथिंबिरीची शान वाढली असती मालकाला कळतच नाही नुसती कोथिंबीर आली आणून दिली आणि म्हणे की कर डाळ वरणाच शान वाढती होय मटणाला टाकलं कसा वास येतो गमगम शेजारी पाजारी म्हणजे त्यांच्या घरात काहीतरी हाय तिकडे तिकडे चपाती मी मगापासून वाट बघायली तुझी खाल्ली असते की काय काय केलंय देवाला इकडे घे कडा कडा वाटे डाळ चपाती भात भात बघू दे हा 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 आधीच आहे का हात नाही घ्यायचा डाळ सापडला तुला म्हणलं जपून ठेव भात भात नाही भात भात मरण टाक भारीच बनवलं डाळीला शेंगदाणा टाकते पण नाही कसली लागायली चपाती माहिती का कडक तुम्हाला जेवायचं दिली जेवायचं चला चला वाढी देऊन चला चला हा आण इकडे चला चल सांगा पुढे सरका ना जेवायला ए संगीत ते मोबाईल मध्ये घुसतोय देऊ चल ना जेवायचं बघ ना आधी चल लवकर चल 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 आली पुस्तक दिले तो काय करेल जिडू मग लावलीस काय जेवायच्या आधी झेंडू मग लावायची झोपताना लावा लागतं बाई चला आराम होते जीवाला चला चला चला
आम्हाला जास्त उजेडाची गरज नाही टोळीवाल्याला, का म्हणून की चंद्राचा उजेड लयच भारी पडतोय. चंद्र बघितला का तुम्ही? चला तर तुम्हाला चंद्र दाखवते. असला भारी दिसायला चंद्र, लयच भारी दिसायला लागलाय. चांदणी रात्र आली. चांदणी रात्र आली हो का? कसला दिसायला चंद्र, आवाज चांदणी रात्र आली आता. आणि ते असं पुढे उभं राहा ना, मला लयच भारी दिसायला लागले. हा, लयच भारी दिसले. चांदणी रात्र बघ ना पट्टा कसा आहे. हो, लय भारी दिसायली ना. राजा सरजा असे हे करून असं जर फोटो काढला तरी भारी दिसन. हा? फोटो काढला तर असं भारी लय दिसन ना. आई संगम इकडे ये ना. संगम, आई संगम, संगम इकडे इकडे ना, वाघ इकडे 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 ना. हे बघ हे बघ हे बघ, धर तुला पैसे देते मी. बघायला पैसे देते मी. हे बघ धर, पैसे द्यायचे तुला पैसे. लहान लेकर नाही पण मोठा आहे पण. चल ना पोरा.